मित्रहो, तुम्हाला माहीत आहे का 12th बोर्ड एक्झाममध्ये कोणत्या टेन्सेसवर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात येतात? तर याचे उत्तर आहे परफेक्ट टेन्सेस. मित्रहो, 2021 ते 2026 या काळातील 11 परीक्षांमध्ये टेन्सेसवर 14 वेळी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि या 14 प्रश्नांपैकी तब्बल 7 प्रश्न हे परफेक्ट टेन्सेसवर विचारण्यात आलेले आहेत. पहा, या ठिकाणी परफेक्ट टेन्सेसवरील सर्व प्रश्न दिलेले आहेत. जुलै 2021 ते जून 2026 या काळामध्ये परफेक्ट टेन्सेसवर 7 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यावरून परफेक्ट टेन्सेस किती महत्त्वाचे आहेत हे तुमच्या लक्षात आलेच असेल. मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण 12th बोर्ड एक्झाममध्ये आलेली परफेक्ट टेन्सेसची वाक्ये सोडवणार आहोत. याचबरोबर परफेक्ट टेन्सेसचे नियम देखील अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात. मित्रहो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रहो, सर्वप्रथम आपण 3 परफेक्ट टेन्सेस कोणते आहेत ते समजून घेऊयात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स हे 3 परफेक्ट टेन्सेस आहेत. चला आता परफेक्ट टेन्सेसची रचना अगोदर आपण समजून घेऊयात. मित्रो, परफेक्ट टेन्सेसमध्ये क्रियापदात सुरुवातीला हॅव येईल किंवा हॅज येईल किंवा हॅड येईल किंवा विल हॅव येईल आणि त्यानंतर म्हणजेच हॅवच्या रूपानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3 येते. अशा प्रकारे परफेक्ट टेन्सच्या रचनेमध्ये 2 घटक आहेत, हॅवचे रूप आणि त्यानंतर V3. पहा, हॅव किंवा हॅज किंवा हॅड किंवा विल हॅव प्लस V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल अशी 3ही परफेक्ट टेन्सेसची रचना आहे. आता कोणत्या परफेक्ट टेन्समध्ये हॅवचं कोणतं रूप येतं हे आपण लवकरच समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण हॅव कधी येईल व हॅज कधी येईल हे समजून घेऊयात. पहा मित्रो, तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स जेव्हा शिकलात त्यावेळी थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यांसोबत यस किंवा इएस येते हे शिकलेला आहात. तोच नियम या ठिकाणी देखील लागू होतो. म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ते असतील म्हणजे ही, शी, इट, राम म्हणजे कोणतेही प्रॉपर नाऊन आणि टेबल म्हणजे कोणतेही सिंग्युलर नाऊन. या ठिकाणी सिंग्युलर शब्द महत्त्वाचा आहे. कोणतेही सिंग्युलर नाऊन आणि त्यासाठी येणारे प्रोनाऊन जर वाक्याचा कर्ता म्हणून येत असेल तर त्यासोबत हॅज वापरतात आणि इतर कर्ते म्हणजे आय, वी, यू, दे किंवा कोणतेही प्लुरल नाऊन जर असेल तर त्यासोबत हॅव वापरतात. हा नियम लक्षात ठेवा. हाच नियम सिंपल प्रेझेंट टेन्सला देखील लागू होतो. चला आता याची उदाहरणे आपण पाहूयात. पहा, या ठिकाणी काही उदाहरणे आपण घेतलेली आहेत. रवी हॅड हेल्प्ड रिया. पहा, या ठिकाणी हॅड आलेलं आहे आणि त्यानंतर हेल्प्ड हे V3 आलेलं आहे. तर मित्रो, हॅड कधी येतं? पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सुरुवातीला हॅड येतं आणि त्यानंतर V3 म्हणजे हा टेन्स कोणता असेल? साहजिकच पास्ट परफेक्ट टेन्स. दुसरं वाक्य पहा, आय हॅव हेल्प्ड रिया. या ठिकाणी हॅव आलेलं आहे आणि त्यानंतर हेल्प्ड आलेलं आहे. तर हॅव कोणत्या टेन्समध्ये येतं? पहा, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव येईल किंवा हॅज येईल. हॅव प्लस V3 येतं म्हणजे हा कोणता टेन्स असेल? साहजिकच प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तिसरं वाक्य पहा, रवी विल हॅव. आता पहा, इथे विल हॅव आलेलं आहे. विल आलं की फ्युचर टेन्स हे तुम्हाला माहीतच आहे आणि त्यानंतर हॅव, विल हॅव प्लस V3 हेल्प्ड रिया. तर हा कोणता टेन्स असेल? साहजिकच हा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. मग लक्षात ठेवा, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव किंवा हॅज येईल, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड येईल आणि फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये विल हॅव येईल आणि त्यानंतर V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल तर येतच. तर हे वाक्य कोणतं आहे? फ्युचर परफेक्ट टेन्स. पुढील वाक्य पहा, रवी हॅज हेल्प्ड रिया. आता या ठिकाणी हॅज आलेलं आहे. मग हॅज कधी येतं? पहा, या ठिकाणी हॅज आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅज येतं आणि कधी येतं ते? जर करता यापैकी एखादा असेल तर. पहा, या ठिकाणी रवी हा करता आहे म्हणजे रवीसाठी हॅज आलेला आहे आणि त्यानंतर हेल्प्ड आलेला आहे. मग हा कोणता टेन्स आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. अशा प्रकारे पहा मित्रो, प्रेझेंट परफेक्ट टेन्सची 2 वाक्य आहेत. एक वाक्य ज्यासोबत हॅव येतं
आणि दुसरं वाक्य ज्यासोबत हॅज येतं. अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट टेन्सची 2 वाक्ये येतात किंवा 2 रचना आहेत. मित्रो, आता हे झालं हॅवचं रूप. यासोबतच V3 म्हणजे काय? तर V3ची काही रूपे या ठिकाणी आपण घेतलेली आहेत. V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल. मित्रो, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला क्रियापदाचं हे तिसरं रूप, ज्याला आपण V3 म्हणतो किंवा पास्ट पार्टिसिपल म्हणतो, वापरावं लागतं. बहुतेक क्रियापदाला ईडी लागून त्याचं तिसरं रूप होतं किंवा त्याचा पास्ट टेन्स होतो. परंतु इतर प्रकारे देखील पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल होणारी क्रियापदे आहेत. या ठिकाणी सी, सॉ, सीन. इथं सीन झालेलं आहे. गो, वेंट, गॉन. आता ह्या गो सारखं गॉन दिसतं, परंतु वेंट मात्र दिसत नाही. राईट, रोट, रिटर्न, रीड, रेड, रेड, कट, कट, कट. आता ही तिन्ही क्रियापदे सारखीच आहेत. स्लीप, स्लॅप, स्लॅप, स्टील, स्टोल, स्टोलन, स्टिंग, स्टंग, स्टंग, सिंग, सॅंग, संग. शट, शट, शट. ही देखील तिन्ही रूपे सारखीच आहे. नो, न्यू, नोन आणि बिकम, बिकेम, बिकम. या ठिकाणी ही 2 रूपे सारखी आहेत. पहिलं रूप आणि पास्ट पार्टिसिपल किंवा तिसरं रूप. तर काही ठिकाणी 2 रूपे सारखी आहेत. या ठिकाणी स्लेप्ट, स्लेप्ट ही दोन्ही रूपे सारखी आहेत. तर मित्रो, ही क्रियापदाची 3 रूपांची यादी तुम्हाला कोणत्याही व्याकरणाच्या पुस्तकामध्ये आढळून येईल. तर ही यादी तुमची पाठ असली तर तुम्हाला परफेक्ट टेन्सेस चांगल्या पद्धतीने करता येतील. यासोबतच पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी देखील तुम्हाला क्रियापदाची ही तिसरी रूपे माहीत असण्याची गरज आहे. म्हणून ही तिसरी रूपे तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या. तर मित्रहो, तुम्हाला परफेक्ट टेन्सेस आता चांगले समजले असतील तर याला एक लाईक करायला काहीच हरकत नाही. परफेक्ट टेन्समध्ये काय असतं? हॅवचं रूप आणि V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. चला आता आपण तीनही परफेक्ट टेन्सची रचना आणि परीक्षेमध्ये आलेली वाक्य पाहूयात. सर्वप्रथम मित्रो, आपण पास्ट परफेक्ट टेन्स समजून घेणार आहोत. तर पास्ट परफेक्ट टेन्सची रचना काय असते? यामध्ये क्रियापदाला सुरुवातीला हॅड येतं आणि हॅड नंतर काय येतं? पास्ट पार्टिसिपल किंवा V3. हे 2 घटक आहेत फक्त पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, हे लक्षात ठेवा. हॅड आणि त्यानंतर V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. तर याचं उदाहरण पहा. अ फर इम्पोर्टर हॅड ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. क्रियापदामध्ये कोणकोणते 2 घटक आहेत? हॅड आणि ऑफर्ड. अशा प्रकारचे हे 2 घटक या क्रियापदामध्ये आहेत. अ फर इम्पोर्टर हे काय आहे? हा आहे सब्जेक्ट आणि हे सगळं आहे व्हर्ब. जेव्हा व्हर्बमध्ये हॅड असतं आणि V3 असतं त्यावेळी तो कोणता टेन्स असतो? पास्ट परफेक्ट टेन्स. फेब्रुवारी 2026च्या परीक्षेमध्ये आलेलं हे वाक्य आहे. कोणत्या टेन्समधलं आहे? पास्ट परफेक्ट टेन्सचं हे वाक्य आहे. तर मित्रो, किती सिंपल आहे पास्ट परफेक्ट टेन्स पहा. तर पास्ट परफेक्ट टेन्स तुम्हाला कळला असेल तर याला एक लाईक करायला काहीच हरकत नाही. चला आता आपण अतिशय महत्त्वाचा असलेला प्रेझेंट परफेक्ट टेन्स समजून घेऊया. मित्रो, परीक्षेमध्ये या टेन्समध्ये 5 वाक्य विचारण्यात आलेली आहेत. म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्स चांगल्या पद्धतीने तुम्ही करा. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना काय असते? क्रियापदात सुरुवातीला हॅव येईल किंवा हॅज येईल. क्रियापदात लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही म्हणाल वाक्याच्या सुरुवातीला. आणि त्यानंतर म्हणजे हॅव किंवा हॅज नंतर V3 येईल. हे 2 घटक परफेक्ट टेन्समध्ये असतात. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव येईल किंवा हॅज येईल आणि त्यानंतर V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल येते. तर आता हॅव कधी येते, हॅज कधी येते हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. तर थर्ड पर्सन सिंग्युलर जर कर्ते असतील, म्हणजेच ही, शी, इट, राम, टेबल यासारखे जर कर्ते असतील तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅज येतं. लक्षात ठेवा, सुरुवातीला हॅज येतं. आणि इतर कर्ते असतील तर जसे आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाऊन म्हणजे प्लुरल नाऊन त्यासाठी येणारे प्रोनाउन्स आणि आय हा जर सब्जेक्ट असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव येतं आणि त्यानंतर V3 येतं. लक्षात ठेवा. चला आता परीक्षेत आलेली काही वाक्य आपण सोडविणार आहोत. पहा, जुलै 2021, जुलै 2024, फेब्रुवारी 2023, फेब्रुवारी 2025 या 12th बोर्डच्या परीक्षेमध्ये आलेली ही वाक्य आहेत. आणखी देखील एक वाक्य आहे, ते नंतर आपण पाहूयात.
तर आपण वाक्य वाचूयात. काय करायचं आहे वाक्याचं? चेंज इट इनटू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सगळेच्या सगळे वाक्य आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये करायचे आहेत. पहा, ही 4 वाक्य आणि आणखी एक वाक्य, अशी 5 वाक्य 14 वाक्यांपैकी केवळ प्रेझेंट परफेक्ट टेन्सवर आलेली आहेत. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली असं हे वाक्य आहे. आता या ठिकाणी कोणतं वर्ब आहे? शुक हे वर्ब आहे. आपल्याला काय करायचं? याचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायचं आहे. मग हे शुक पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणजे याचं शेक, शुक, शेकन अशी 3 रूपं आहेत. आपल्याला काय करावं लागतं? तिसरं रूप घ्यावं लागतं, आहे की नाही? V3. मग आपल्याला कोणतं घ्यावं लागेल? शेकन. परंतु त्याच्या अगोदर आपल्याला हॅव किंवा हॅज वापरायचं आहे. तर ही सोबत काय येतं? पहा, ही सोबत येतं हॅज. म्हणजे हे वाक्य कसं होईल? ही हॅज शेकन, आहे की नाही? ही हॅज शेकन हिज हेड रिग्रेटफुली असं हे वाक्य झालेलं आहे. हॅज आणि शेकन आलेलं आहे. पुढचं वाक्य पहा. ट्री प्लांटिंग बिकेम अ नॅचरल चॉईस. या ठिकाणी बिकेम आलेलं आहे. पुन्हा याची 3 रूपे, बिकम, बिकेम, बिकम. तर याचं तिसरं रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल किंवा V3 कोणतं आहे? बिकम आहे. त्याच्या अगोदर हॅव वापरायचं का हॅज वापरायचं? तर मित्रहो, ट्री प्लांटिंग हा जो करता आहे हा टेबल सारखा किंवा अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. हे सगळेच्या सगळे अब्स्ट्रॅक्ट नाऊन हे सिंग्युलर असतात, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर करता आहे, म्हणून याच्यासोबत काय येईल? हॅज येईल. मग कसं होईल? ट्री प्लांटिंग, त्यानंतर हॅज बिकम, आहे की नाही? ट्री प्लांटिंग हॅज बिकम अ नॅचरल चॉईस. चला पुढचं वाक्य वाचा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज इनकरेजिंग मेडिकल टुरिझम इन द कंट्री. आता या ठिकाणी सब्जेक्ट कोणता आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. पुन्हा हा सब्जेक्ट सुद्धा टेबल सारखाच आहे, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलरच आहे. आणि या ठिकाणी पहा, क्रियापदामध्ये इज आलेलं आहे, त्यानंतर या ठिकाणी क्रियापदाला ING देखील लागलेलं आहे. तर आपल्याला हॅवचं रूप प्लस पास्ट पार्टिसिपल असं क्रियापद घ्यावं लागतं. म्हणून हे एक्स्ट्रा आलेले हेल्पिंग वर्ब्स किंवा हे सफिक्सेस आपण काढून टाकूया. आता आपलं क्रियापद राहिलं इनकरेज, आणि त्याच्या अगोदर आपल्याला हॅव किंवा हॅज वापरायचं आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणून हॅज येईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज आणि इनकरेज ENCOURAGE या क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल आहे इनकरेज्ड. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इनकरेज्ड मेडिकल टुरिझम इन द कंट्री असं हे वाक्य होतं. पुढचं वाक्य पहा. आय पास्ड फ्रॉम IIT. या ठिकाणी पास्ड हे क्रियापद आलेलं आहे. या क्रियापदाला ED लागले, म्हणून ED आधी काढून टाकू. आता आय सोबत हॅवचं कोणतं रूप येतं? तर हे येईल हॅव, म्हणजे आय हॅव. आणि पास्टचं तिसरं रूप, पास्टचं तिसरं रूप पास्डच आहे, म्हणजे ED आपलं जशाच्या तसंच राहील. तर आपलं वाक्य कसं होईल? आय हॅव पास्ड फ्रॉम IIT. पहा, या ठिकाणी हॅव पास्ड येतं. मित्रो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स थोडा अवघड वाटतो. कशामुळे? कारण या ठिकाणी हॅज आणि हॅव ही 2 रूपे येतात. परंतु जर तुम्ही कर्ते चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवले तर निश्चितच तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स चांगल्या पद्धतीने करता येईल. यासोबतच सिंपल प्रेझेंट टेन्स देखील करता येईल. चला आता स्पॉट द एरर मध्ये तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्सवर आलेलं वाक्य सोडवायचं आहे. मित्रो, मी समजून सांगेपर्यंत हे वाक्य तुम्ही सोडवा. इंग्लिश मूव्हीज हॅज एंटरटेन्ड द वर्ल्ड असं हे वाक्य आहे. जुलै 2024च्या परीक्षेमध्ये आलेलं हे वाक्य आहे. तर मित्रो, अगोदर याचा सब्जेक्ट आपण काढूयात. सब्जेक्ट यानंतर वर्बमध्ये हे 2 घटक आहेत. तर वर्बमध्ये आपल्याला 2 घटकच लागतात. मग हे वाक्य चूक कशामुळे आहे? लिहा बरं हे वाक्य दुरुस्त करून कॉमेंट बॉक्समध्ये. तर इंग्लिश मूव्हीज हा करता कोणता आहे मित्रो? हा करता आहे प्लुरल. जर प्लुरल करता असेल तर त्याच्यासोबत काय वापरायला पाहिजे? हॅव वापरायला पाहिजे. मग हे हॅज चुकीचं आहे, म्हणूनच हे वाक्य चूक आहे. तर बरोबर असलेलं वाक्य कसं होईल? इंग्लिश मूव्हीज हॅव एंटरटेन्ड द वर्ल्ड. या ठिकाणी हॅव आलेलं आहे. आता तुमचं वाक्य बरोबर आलं असेल तर Y लिहा आणि चुकलं असेल तर N लिहा. चला आता आपण पाहूया फ्युचर परफेक्ट टेन्स. मित्रो, फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये सुरुवातीला विल हॅव येतं आणि त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच V3 येतं. लक्षात ठेवा, फ्युचर परफेक्ट टेन्सची रचना विल हॅव प्लस V3 म्हणजेच विल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल.
चला याचं उदाहरण घेऊया आपण. चेंज इट इनटू फ्युचर परफेक्ट टेन्स. आपल्याला हे वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये करायचं आहे. द स्टुडंट्स हॅड बीन रीडिंग टू किल अ मॉकिंग बर्ड. या ठिकाणी क्रियापदामध्ये हॅड, त्यानंतर बीन, त्यानंतर रीडिंग असे 3 घटक आलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, 2 घटक पाहिजेत. एक घटक आहे विल हॅव आणि दुसरा घटक आहे V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. तर अगोदर आपण याचा सब्जेक्ट काढूया. स्टुडंट्स. आता पहा या ठिकाणी हॅड बीन रीडिंग हे रूप आलेलं आहे, तर याचं ING काढून टाकूया, हे बीन सुद्धा काढून टाकूया आणि हॅडही काढून टाकूया. फक्त READ हे रीड इतकंच क्रियापद आपण ठेवलंय. आता त्याच्या अगोदर विल हॅव वापरायचं. स्टुडंट्स विल हॅव आणि रीडचं काय होईल, रीड, रेड, रेड. तर रीडचं रेड होईल, परंतु मित्र तेच स्पेलिंग आहे म्हणून स्टुडंट्स विल हॅव रेड आणि टू किल अ मॉकिंग बर्ड हा भाग जशाच्या तसा. द स्टुडंट्स विल हॅव रेड टू किल अ मॉकिंग बर्ड. अशा प्रकारे हे वाक्य झालेलं आहे. मित्र परफेक्ट टेन्सेसच्या रचना सविस्तर समजून घेण्यासाठी यासोबतच 12th बोर्डच्या एक्झाममध्ये सिंपल टेन्सेसवर आलेले वाक्य समजून घेण्यासाठी, सोडविण्यासाठी हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. आणि मित्र तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर माझी ही 3 पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या 2 पुस्तकामध्ये TETच्या ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत या सोडविलेल्या आहेत आणि सराव प्रश्नपत्रिका देखील या पुस्तकामध्ये आहेत. आणि मित्र हे टॉपिक वाईज क्वेश्चन बँकवरील हे पुस्तक सर्वच्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी उपयोगी पडणारं पुस्तक आहे. तलाठी पदासाठीची जी परीक्षा आहे ती परीक्षा सुद्धा MPSC ग्रुप C मध्ये घेणार आहे. या परीक्षेसाठी देखील हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. या पुस्तकांच्या महत्त्वाच्या व्हिडिओच्या आणि महत्त्वाच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रो 10th 12th आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या अभ्यासासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्सवर 12th बोर्ड एक्झाममध्ये आलेली वाक्य सोडविणार आहोत. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.